आता जे अजिबात मेडिटेशन करतच नाहीत त्यांच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो? मेडिटेशन म्हणजे ज्याच्याबद्दल ध्यान धारणा आणि हे सगळं आपण म्हणतो हे खूप महत्त्वाचं असतं, पण त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत की कुठलंही काम तुम्ही त्या अवेअरनेसमध्ये करत असाल, डोळे उघडे ठेवून सुद्धा, आणि त्याच्याने तुम्हाला तो आनंद मिळत आहे, तर तुम्ही मेडिटेशनच करत आहात. खूप मेडिटेशन केलं म्हणजे मला खूप चांगलं वाटणार आहे असा काही रूल नाही आहे. 2 तासाच्या मेडिटेशनमध्ये कदाचित 10 मिनिटच तुमचं ध्यान लागलं असेल, असंही शक्यता आहे. किंवा ते करतोय म्हणून तुम्हाला जे चांगलं वाटतं. मी 2 तास मेडिटेशन करते तर तुम्हाला चांगलं वाटतंय ना, करा. काही लोकांना 5 मिनिटं मेडिटेशन करून सुद्धा खूप चांगलं वाटणार आहे. अभिनेते वगैरे माझ्याकडे येतात, त्यांचं तर खरंच हेक्टिक असतं शेड्यूल, तर त्यांना पण मी हेच सांगत होते. एक अभिनेते आले होते त्यांना की तुम्ही सेट मधल्या दुसरा शॉट रेडी होईपर्यंत तुम्ही बसता आणि तुम्ही कविता सुंदर गीतं लिहितात, हे तुमचं मेडिटेशनच आहे. किंवा तुम्ही ऍक्टिंग परफॉर्म करत आहात आणि त्यावेळेला तुम्हाला जे वाटते, अनुभूती येत असते त्यांना, ते पण एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. एखादी गृहिणी आहे जी जेवण बनवताना पूर्ण तिचं सगळं देते आणि तो आनंद घेते की वा माझी आज भाजी काय सुंदर दिसते, ती तुम्हाला हॅपीनेसच देतात. सो मेडिटेशन कुठलाही प्रकारचं असू देत, तुम्ही शोधा कुठल्या कृतीने तुम्हाला आनंद मिळतोय.